विचार करायला लागतो, कारण अविचार घातकी असतो. विचाराने प्रगल्भता येते, गंभीरता येते. एखाद्या उथळ पाण्याला खळखळाट फार असतो, परंतु खोली पाण्याला निश्चल बनवते. वरच्या निश्चलतेवरून खोलीचा अंदाज येत नाही. असंही म्हणतात की खूप बडबड करणारी माणसे मनाने निष्पाप असतात. या उलट शांत राहून कारवाया करणारे देखील खूप माणसे सापडतात. पण आपण बोलतोय विचारांच्या खोलीबद्दल. विचार आंतरिक प्रगल्भता देतात. अनेक वादळात तग धरायची असेल तर मुळे खोल रुतलेली हवी. विचाराने मातीला घट्ट धरून ठेवा, म्हणजे संस्कार सोडू नका. कारण मुळे घट्ट रोवूनच उंच उंच चढत जातात, आणि जेव्हा खूप उंच चढू लागतात तेव्हा मग अहंकार येऊ देऊ नका, कारण हाच अहंकार विनाशाला कारणीभूत ठरतो. म्हणतात ना, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. विचार उंच असावेत, परंतु पाय जमिनीवर ठेवूनच. विचार घडवतात, विचार बिघडवतातही. अतिविचार करणेही वाईट, आणि कमी विचार करणेही. पहा, महत्त्वाचे निर्णय घेताना विचार करायलाच हवा. उथळपणे बिनविचाराचे निर्णय नेहमी चुकतात आणि नुकसान करतात. विचारी माणूस हा नेहमी शांत, गंभीर आणि संयमी असतो. या उलट अविचारी माणूस हा गोंधळलेला, रागीट आणि आतेताई असतो. अविचाराने आयुष्य बर्बाद होते. म्हणून थांबा, थोडा विचार करा की मी जी गोष्ट करणार आहे त्याचा परिणाम काय होईल. परिणामाची चिंता करायला लावणारा हाच तो विचार. क्षणिक आतताईपणाने संयम सोडू नका. परिस्थिती बदलते यावर विश्वास ठेवा आणि चालत राहा. हा संयम तुम्हाला चांगलीच फळे देईल याची खात्री बाळगा.